नमस्कार. मी मेघ सचिन मालशे. माझा प्रश्न गुरुश्री तुम्हाला असा आहे की कर्मयोग म्हणजे नेमकं काय? म्हणजे कर्मयोगी होणं म्हणजे नेमकं काय? कारण आजकाल असं म्हटलं जातं की माणसाने कर्मयोगी असावं. तर भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे की तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे आणि फळाची चिंता तू वगैरे करू नकोस असं सांगितलं जातं. तर ते तुमच्या मते ते योग्य आहे का? कारण जर कर्मयोगी असलं पाहिजे आणि कर्म आपण करतोय, तर माणसांनी फळावर त्याचं लक्ष का नाही केंद्रित करावं? आणि जेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याच्याही मनामध्ये असं असेलच ना, की अर्जुनाने युद्धाला उभं राहावं, म्हणजे त्याचीही इच्छा होतीच ना कर्माची. तर मग ते योग्य आहे का, की कर्मयोगी म्हणजे काय नक्की कर्मयोग? बरेचदा आपण अनेक गोष्टी थोड्या ऐकतो किंवा अभ्यास कमी असतो. त्यामुळे अशा तऱ्हेचे प्रश्न येतात की कर्मयोगी किंवा कृष्णाने फळ अपेक्षित होतं वगैरे वगैरे. असं काय असतं? कृष्णाने फळाची अपेक्षा करू नका हे सांगितलेलं आहे, फळ मिळणार नाही हे सांगितलेलं नाही. याच्यामागचं कारण जे आहे ते मानसिक आहे. कर्मयोगी याचा अर्थ असा आहे की तुम्ही कर्म करत राहा, कर्मावर लक्ष केंद्रित करा. तुमचा फोकस कर्मावर पाहिजे, फळावर नाही. काम करत राहण्यावर फोकस राहण्यामुळे फळ मिळू शकतं, पण तुम्ही फळावर केंद्रित राहिल्यावर तुमच्याकडून काम नीट होत नाही. आणि दुसरी गोष्ट, फळावर लक्ष केंद्रित केल्यावर ते फळ जर वेळेवर मिळालं नाही किंवा मिळायला उशीर लागतो किंवा आपल्या मनाप्रमाणे मिळत नाही, असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला काय होतं की आपण डिस्टर्ब व्हायला लागतो. आणि मग डिस्टर्ब झाल्यावर काय होतं की आपण काही दिवसांनी ते काम करणं सोडून देतो. हे करून काय होत नाही. बरेच लोक माझ्याकडे ये करने से कुछ नहीं होता है, इससे कुछ नहीं हुआ, मैंने बहुत कुछ किया है, वो बहुत साधना किया, बहुत यज्ञ किया, आप बोलते वैसा सब कुछ किया, लेकिन कुछ होता नहीं है. कसं होणार? कारण तुमच्या ज्या साधना ते काहीतरी फळ मिळवण्यासाठी, सिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही केलेले असतात. तर तुमच्या कर्माकडे लक्षच नसतं. तुम्ही कर्म जे करताय ते तुम्ही माध्यम म्हणून करताय. कर्म करणं किंवा कर्मामध्ये तुमचं लक्ष नाही आहे. तुमचं लक्ष जे फोकस आहे सगळा मिळणाऱ्या फळावर. आणि जेव्हा तसा फोकस शिफ्ट होतो, तसा फोकस ढळतो, त्यावेळेस तुमच्या कामाचा दर्जा खालावतो आणि मग तुम्हाला योग्य ते फळ मिळत नाही. ते कृष्ण सांगतात की फळाचा विचारच करू नका. हे नाही सांगत की फळ मिळणार नाही. तुमचा अधिकार, तुमचं काम काय, अधिकार म्हणजे काय की तुमचं कर्तव्य काय, तुम्ही कशासाठी हे काम करा. कामाचा आनंद घ्यायला शिका. फळ मिळेलच. प्रवासाचा आनंद घ्या. प्रवास करणं हे कर्म आहे, पोचणं हे फळ आहे. पण तुम्ही जर आता मी तिथे पोचणार, आता मी तिथे पोचणार असा विचार करत प्रवास करत राहिला तर काय होतं की तुमचं त्यावेळेच्या प्रवासावरचं लक्ष ढळतं. तुम्ही गाडी चालवताय, ते गाडीवर चालवण्याचं लक्ष हलतं. पुढे का कुठल्या तरी राजकारणाच्या पिक्चरमध्ये आहेत, तसे स्वप्न बघत चालले की ऐसा हो गया, असं होणार, तसं होणार, आणि मग त्याचा ॲक्सिडेंट होतो. कुठल्या तरी सिनेमात ते बघितले मी. ते गाणंच आहे काहीतरी, चला जाता हूँ किसी के धुन में, असं काहीतरी ते गाणं आहे. आणि त्या गाण्या शेवटीचा अपघात होतो. का? की त्याचं लक्ष तिकडे होतं, आधी प्रवासावर लक्षच नाही आहे. त्याचं म्हणणं असं आहे, कृष्ण असं सांगत आहेत की कर्मयोग सांगतो की कर्म योग हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. कर्म म्हणजे काम करत राहणं आणि योग म्हणजे जोडून घेणं, कामाने जोडून घेणं. तुम्ही काम करतानाच असं करा की बस हेच काम, पूर्ण स्किलफुली, पूर्ण एकाग्रपणे. त्या कामाशिवाय जगामध्ये दुसरं काही अस्तित्व नाही. इतके एकरूप होऊन तुम्ही काम केलं तर ते कामात यश मिळतं. तर तो कुठलंही काम असेल, मग झाडू मारण्याचं काम असेल,
ती इतक्या स्किलफुली करा, इतक्या आनंदाने करा, इतक्या एकाग्र होऊनपणे करा. आणि मुळामध्ये कृष्ण हेच सांगतायत, श्रीकृष्ण हेच सांगतायत की ते काम करताना त्या कामाचा आनंद घ्या. आनंद पोचण्यात नाही आहे, आनंद प्रवासात आहे. ते फळ हे मिळणार आहे, पण तुम्ही फळ मिळणार आहे या विचारात राहिलात तर काम होत नाही नीट. शेवटी लढायचं फळासाठी. कृष्ण अर्जुनाला लढायला सांगतो, पण त्याने काय सांगितलं, जिंकणार किंवा मरणार हे सोडून हा विचार करू नको की मला जिंकायचं म्हणून लढत नाहीये, जिंकायचं म्हणून लढायचं नाहीये, की हरणार आहे म्हणून पण लढायचं नाहीये. ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, ही फळं आहेत. तो आता असा लढ, इतक्या स्किलफुली लढ, इतका एकाग्र चित्तानं लढ. पूर्णपणे तो लढतोस ना, मग एकाग्रपणे लढ. तिथं डिस्टर्ब होऊ नको. विचार कर की कुठला बाण कधी मारायला पाहिजे, कुठलं अस्त्र कधी प्रक्षेपित करायला पाहिजे, कुठल्या योद्ध्याला कुठल्या बाणाने मारायला पाहिजे. इथे तुझं लक्ष असू दे. मी जिंकल्यावर काय होणार आहे, मग नातेवाईक सोडून जाणार आहेत की येणार आहेत, मग तो मेल्यावर त्याच्या काय होईल, मी मिळालं तर माझं काय होईल, माझ्या बायकापर्यंत, हे सगळे विचार बाजूला काढ. आता तुझं कर्तव्य जे, म्हणजे थोडक्यात आपण ज्या क्षणी जे काम करतोय त्या क्षणी त्याशी पूर्णपणे तन्मय होणं, एकाग्र होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून तो सांगतो मा फलेषु कदाचन, फळावर तुझा अधिकार नाही, म्हणजे याचा अर्थ फळ मिळणार नाही सांगत नाही. कर्म करण्याचा अधिकार आहे, म्हणजे काय की कर्म जे आहे ते तू एकाग्रपणे कर, फळावर लक्ष केंद्रित करू नकोस. हा त्याच्या मागचा मूळ अर्थ आहे. कर्म केल्यावर फळ मिळणार हे वैश्विक सत्य आहे, हे चिरंतन सत्य आहे. अनेक जण साधना करतात काहीतरी सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून, पण सिद्धी हे बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही साधनेवर लक्ष केंद्रित करा, सिद्धी मिळणार आहे, जो सोडून द्या, त्याचा विचार करू नका. पण सिद्धी प्राप्त करण्यासाठी जर साधना करत असाल तर कधीही सिद्धी प्राप्त होत नाही, कारण त्यावेळेला तुमच्या साधनेकडे लक्ष राहत नाही. ते काय मिळणार यासाठी काय करायचं ते ठरवा, आणि ते ठरवल्यावर ते जे काय करायचं ते करा. काय मिळणार त्याचं लक्ष बाजूला ठेवा. तुम्हाला एकदा रस्ता जो आहे कळला की मला दिल्लीला पोचायचं आहे, हा रस्ता आहे, या रस्त्याने चालायला लागा. मॅप हातात घेतला, मग ती दिल्लीचा नकाशा बघून, दिल्ली लिहिलेलं बघून तुम्ही इथेच खुश व्हायला लागलं की दिल्ली दिल्ली, अरे वा दिल्ली, अरे दिल्ली, अरे दिल्ली. तुम्ही आयुष्यात दिल्लीला पोचणार नाही. दिल्लीवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही दिल्ली त्या टिपक्यावर, त्या मॅपवरच्या दिल्ली जे लिहिणाऱ्या त्या बिंदूवर, त्या दिल्लीचे कुठे बघितले असेल फोटो, तिथे लक्ष केंद्रित होऊन जाईल. त्यामुळे प्रवासात व्यत्यय होत जातील. कृष्ण अतिशय स्पष्ट सांगतायत. मग तुम्ही कृष्णाचं नाव घेतलं म्हणून सांगते. कर्मयोग म्हणजे काय हा प्रश्न वेगळा होता. म्हणजे कृष्णाला गुंतवलं तरी तो रेफरन्स बदलून जातं. कृष्ण अतिशय प्रॅक्टिकल माणूस आहे. कृष्ण तसाच जगलेला आहे. ज्यावेळेला तो गोकुळात होता त्यावेळेला पूर्ण एकाग्रपणे गोकुळात करत होता. तो गुरं राखत होता, त्या गोपींबरोबर नृत्य करत होता, त्यामुळे त्या गवळ्यांच्या जीवनाशी एकरूप झालेला होता. पण ज्या वेळेला त्याने गोकुळ सोडून मथुरेत गेला पुढे, पुन्हा तो गोकुळात परतला नाही. तो त्याचा आयुष्याचा तो एक भाग होता. पुन्हा तो कधीही गोकुळात परतला नाही. ज्या गोष्टी त्याने केल्या पुन्हा ते मागे परतला नाही. तो पुढे तो प्रवास करत राहिला. ते फळाचीच नाही, कधीकधी आपण मागची पण अपेक्षा करतो. कृष्णाने मागचा विचार केला नाही. विचार केला नसेल का, केलाही असेल, पण त्याने स्वतःच्या आयुष्यात परिणाम की आता मी इथे गेलो तर तो गोपींचं काय झालं असेल. या गोपीने इतके मला प्रेमाने खाऊ घातलं, दही दूध लोणी घातलं खाऊ, माझ्यावर खेळल्या, आमच्यावर नाचल्या. ते जे सखे होते गोपमित्र त्यांचं काय झालं. ही नेवर थॉट अबाउट. पण त्यांच्याविषयी पण प्रेम नव्हतं का, बिलकुल होतं. त्यांच्या कोणी भेटायला गेलं तर भेटलाही असेल. सुदामाला तर भेटलाही तो.
पण यू शुड नॉट इग्नोर. तुम्ही तुमचं ध्येय आहे, लक्ष जे आहे, ध्येयापर्यंत वाटचाल. तर कर्मयोग म्हणजे कर्माने जोडून घेणं. कोणाशी जोडून घेणं? मी सांगतो, जसं वैश्विक चैतन्याशी, त्या वैश्विक शक्तीशी जोडून घेणं. म्हणून मी वारंवार सांगतो की जो जोडला आहे तो भक्त, जो जोडलेला आहे तो योगी. मग जोडण्याचे अनेक प्रकार आहेत, जोडून घेण्याचे. मग कोणी ज्ञानाच्या मार्फत जोडून घेतो, मग त्याला ज्ञानयोगी म्हणतात. कोणी तपश्चर्याच्या मार्फत जोडून घेतो, तो तपस्वी योगी होऊ शकतो. कोणी संन्यास घेऊन, संन्यास म्हणजे समत्व धारण करतो, संन्यास म्हणजे समत्व धारण करणे, तर तो समत्व धारण करतो, सर्वाभूती, आणि त्या मार्गाने जोडून घेतो. त्यातला कर्म, तर कोणी कामाच्या माध्यमातून काम करत राहील, माझं कामच मला पोचवेल. काम म्हणजे कर्म करत राहील. कर्म हा श्रीकृष्णनी दिलेला मोठा संदेश आहे की कर्मयोग, कर्म करत राहा, बसून काही मिळणार नाही. त्या दृष्टीने कर्मयोगी माझ्या दृष्टीने कर्म करत राहणं, काम करत राहणं, त्यामार्फत जोडलेलं राहणं, म्हणजेच काय, प्रवास करत राहणं. तुम्ही जेव्हा फळाशी जोडता त्यावेळेला मग तुमच्याकडे मनामध्ये निरनिराळे आशा अपेक्षाचे खेळ सुरू होतात, निराशेचे खेळ. अरे हे झालं नाही, हे मिळालं नाही, अरे हे व्हायला हवं होतं, अरे हे भरपूर मिळालं तरी कदाचित तुम्ही स्टँड स्टिल होऊन जा, अरे बापरे आता काय करायचं, मला मिळालं सगळं, असंही होऊ शकतं. किंवा मिळालं, अरे काही मिळत नाही, हे करून तुम्ही कर्म सोडून देऊ शकता. कर्मयोगी जो आहे खऱ्या अर्थाने तो आता विचार करत नाही. त्याला माहिती आहे हे मी करत राहणं गरजेचं आहे. एका घावाने भिंत पडणार नाही, दुसऱ्या घावाने नाही पडणार, तिसऱ्या घावाने नाही पडणार. कर्म कर. तुम्ही 4 घाव मारले, 10 मारले, 100 मारले, भिंत पडली, तुम्ही प्रयत्न सोडून देता. मला वाटतं आईन्स्टाईनची की कोणाची तरी कथा आहे, मी ऐकलेली आहे. ते इलेक्ट्रिकल बल्ब जळण्यासाठी ते 10,000 प्रयोग केले आधी. तो कर्मयोग. प्रत्येक प्रयोग तरी निष्ठेने केला, नाही फळ मिळत, ओके दुसरा करा, पुढचा करा, तिसरा करा, तो हरला नाही. हा कर्मयोग. आपल्यातले लोक 4 करतील, 5 वेळा करतील, 10 वेळा करतील, 100 करतील, 110. हे काय आपल्या नशिबात काही इलेक्ट्रिकल जेव्हा वगैरे काय असं असू शकत नाही, असं म्हणून कन्क्लुजन काढतील मी 100 प्रयोग केले, काही उपयोग झाला नाही. तेव्हा इलेक्ट्रिकचा दिवा ही कन्सेप्ट अस्तित्वातच येऊ शकत नाही, असा निष्कर्ष काढून प्रयोग बंद करू शकतील. हा कर्मयोग नव्हे. कर्मयोग म्हणजे जे इच्छित व्हायचं आहे ते साध्य होईपर्यंत सतत प्रवास आणि प्रयत्न करीत राहणं. काय मिळवायचं आहे हे डोळ्यासमोर पक्क पाहिजे. आपल्याला पोचलो की नाही काय क्रायटेरिया पाहिजे ना, की मी पोचलो, तो क्रायटेरिया निश्चित हे झालं की मी थांबणार किंवा मला मिळालं, यश मिळालं. बऱ्याच वेळेला काय होतं, मग आपण नको तिकडे अडकतो, त्यामुळे आपण कर्म सोडून देतो. ते कर्मयोग नाही. कृष्ण म्हणतो आपलं अंतिम लक्ष्य हे आहे. आपलं जे अंतिम लक्ष्य जे ठरवलं आहे तिथपर्यंत जायला हवं. न रुकणं, न थांबणं, अविरत प्रयास, दॅट इज कॉल्ड कर्मयोग. पण योग्यरित्या. आईन्स्टाईनने 1000 प्रयोग केले, 10,000 केले, ते सगळेच्या सगळे प्रयोग युनिक होते, वेगवेगळे होते. एकच प्रयोग 4 वेळा करणं हा कर्मयोग नाही. म्हणजे आपण ठरवलं भिंतीवर डोकं आपटून भिंत फोडायची, पहिल्यांदा गेलो भिंतीला जोरात ठोकर दिली, काय वेळ डोकं फुटलं, मग आपण पुन्हा मागे गेलो, आणखीन जोरात गेलो, आणखीन जोरात ठोकर दिली, काय होईल, अजून जोरात डोकं फुटेल. तिसऱ्यांदा पुन्हा अजून जोरात डोकं फुटेल. डोकं आपलं आपण बेशुद्ध होऊन जाऊ, पण भिंत फुटणार नाही. पुन्हा जागा झालो, पुन्हा तो भिंतीवर डोकं आपल्यात बसला. हा कर्मयोग नाही. एकदा 2दा 3दा आपल्याला कळलं पाहिजे, नाही भिंत फोडायला डोकं आपलं उपयोग नाही, त्याला काहीतरी दुसरं काम करायला पाहिजे. भिंत फोडण्यासाठी हातोड आणायला पाहिजे, घन आणायला पाहिजे, किंवा सुरुंग लावायला पाहिजे. प्रयत्नामध्ये बदल पाहिजेत.
एकच प्रयत्न करत राहणं, यश मिळत नाही तरीसुद्धा ती चूक आहे. कर्मयोग हेच सांगतो की एकच प्रयत्न नाही करायचा. एकदा तुम्ही ट्राय करू बघा, नाही जमलं दुसऱ्यांदा बघा, तिसऱ्यांदाच गेला कन्फर्म झाला की नाही आता डोकं आपली भिंत फुटत नाही आहे हे नक्की. आईन्स्टाईनने एकच प्रयोग 10,000 वेळा केला का? नाही. प्रत्येक प्रयोग वेगवेगळे केले. त्या प्रयोगामध्ये काय चुका आहेत ते त्याने बाजूला काढल्या. पहिल्या प्रयोगामध्ये त्याला काही चूक मिळाली ती बाजूला काढली, पुन्हा दुसरा प्रयोग मिळाला, मग त्यालाच काहीतरी चूक आढळली ती बाजूला काढली. असं करत 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 एक प्रयोग असा झाला की ज्यावेळी तो 100% परिपूर्ण झाला. आणि काय म्हणते, इलेक्ट्रिकचा दिवा पेटला, विजेचा दिवा पेटला. कर्मयोग म्हणजे तुम्ही अधिकाधिक परिपूर्ण होत जाणं, परफेक्ट होत जाणं, दोष काढत राहणं स्वतःमधले, स्वतःवर प्रयोग करणं. स्वतः आपण प्रयोगशाळा आहोत की नेमकं माझं काय चुकलं, मग ते काढायचं, पुन्हा कामाला सुरुवात करायची. पुन्हा दोन अडखळलं, अरे आता काय झालं, पुन्हा ते चेक करायचं, काय चुकलं, अरे हे आहे का, बरं पुन्हा स्वतःला चेक करत राहणं आणि त्यानुसार बदलत राहणं, नवनवीन प्रयोग करत राहणं हे कर्मयोग आहे. नाही तर हा सुद्धा कोणी म्हणा हा पण कर्मयोग आहे, मी रोज जाऊन सकाळी रोज जाऊन 10 वेळा भिंतीवर डोका फोडतो, तो कर्मयोग नाही. आपण जगताना अनेक गोष्टी असं करतो, रोज तीच गोष्ट करतो, आपल्याला माहिती आहे की याने काही होत नाही आहे, पण मनात अशाच आज ना उद्या काहीतरी जादू घडलेली होईल असं काही होत नाही. तुम्हाला तुमचे प्रयत्न बदलावे लागतील. एकदा दोनदा तीनदा प्रयत्न करून जर तुम्हाला एखादी गोष्ट होत नाही, याचा अर्थ एवढाच आहे की तुमच्या प्रयत्नात बदल करायला हवा, तुमच्या कर्मात बदल करायला हवेत. एकच कर्म तुम्ही वारंवार काय 10,000 वर्ष जरी केले तरी तर तुम्हाला फळ मिळणार नाही. तुम्ही मला मी तर कर्मयोगी आहे, मी इतकं कर्म केलं, मी रोज जाऊन 10 वेळा भिंतीवर डोका पडतो तरी भिंत फुटत नाही, माझं डोकं फुटतंय. भिंत फोडण्याचा तो मार्ग नाही. ठीक आहे, पहिला वेळ प्रयत्न केला, लक्ष आपल्याला कळलं नाही, म्हणून दुसऱ्यांदा अनुभव घेतला की अरे जरा डोक्याला लागतंय, तिसऱ्यांदा कन्फर्म झालं की नाही डोकंच फुटतंय बाबा, मग आपण थोडासा वेगळा विचार करणे, आता डोकं आपल्याला त्याला उपयोग नाही, मग काय करायला पाहिजे. मग हातोडी घेऊन फोडता येते का, घन घेऊन फोडता येते का, सुरुंग लावता येतोय का, घन वगैरे सुद्धा तो 4 वेळा घन मारले, 10 वेळा घन मारले तरी सुद्धा भिंतीचा टोका उडत नाही. मग घन आणि आपटत राहणं हे सुद्धा मार्ग नाही. मग कळलं पाहिजे की सुरुंग लावायला पाहिजे. उद्या सुरुंगाने नाही पटत मग नंतर आणखी काहीतरी वेगळे प्रयत्न, जसं आईन्स्टाईनने केले, या प्रयत्नाने दिवा नाही, विजेचा दिवा पेटला नाही, मग दुसरा केला, मग तिसरा केला, वेगवेगळ्या प्रकाराने ते कर्ममार्गातून तुम्ही स्वतःला परफेक्ट करता आलं पाहिजे. कर्माचा अर्थ तोच आहे की कर्मयोगाचा अर्थ आहे की अधिकाधिक परिपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करणे म्हणजे कर्मयोग. काय म्हटलं, अधिकाधिक परिपूर्ण होण्याच्या दिशेने प्रयास करत राहणे, प्रयत्न करत राहणे म्हणजे कर्मयोग. आणि जो हा प्रयत्न करत राहतो या प्रकारे स्वतःच्या प्रत्येक प्रयत्नातून स्वतःच्या चुका शोधतो, त्या चुका अपडेट करतो, त्या चुका बाजूला काढतो आणि पुन्हा दुसरा प्रयत्न करतो, दुसऱ्या प्रयत्नातील पुन्हा चुका बाजूला काढणं, पुन्हा तिसरा प्रयोग करणं, पुन्हा तिसऱ्या प्रयोगात झालेल्या चुका बाजूला काढणं, असे हजारो प्रयोग करत करत स्वतःला परिपूर्ण करणं, परफेक्ट करणं, तो कर्मयोगी. रोज उठले, सकाळी कामावर गेले, 9 ते 5:30ची ड्युटी केले, पुन्हा ट्रेनने परत आले, हा कर्मयोग नाही. किंवा रोज गेले, बसले, देवाची पूजा केली, घंटी ओवाळली, आरती ओवाळली, हा कर्मयोग नाही. त्याने काय झालं आहे का, अपेक्षित गोष्टीकडे पण तुम्ही आयुष्यभर आरती केली, आयुष्यभर पूजा केल्या, आयुष्यभर देवाला फुलं वाहिली, आयुष्यभर मंदिरामध्ये गेल्या, काय बदललं आहे का? नसेल बदलतो आता विचार करायला पाहिजे की नाही काहीतरी बदलायला हवं. हे रोजच मी करतोय आणि काहीच बदलत नाही आहे. रोज गेले घरी, ध्यान केलं, साधना केल्या, काही बदलत आहे का? माझ्या आतमध्ये काही बदल होत आहेत का? बाहेर काय बदलत आहे का? काय मिळतं आहे का? ह्याचा तो
मग त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का ते शोधत राहणं, की काय मध्ये गडबडतं आहे, कुठे गडबडत राहतं, हे करत स्वतःला परफेक्ट करत जाणं हा कर्मयोग. म्हणजे कर्मयोगाचा आजपर्यंत तुम्ही कुठेही न सांगितलेला अर्थ मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. कर्मयोगाचा खूप मिसकन्सेप्ट आहेत. कर्मयोग म्हणजे काम करत राहणं किंवा साधना करत राहणं किंवा अमुक, हो ते खरं आहे, पण तेच नाही, रिझल्ट ओरिएंटेड. पण रिझल्ट तुम्हाला माहीत पाहिजे की काय यायला हवं. फळाची अपेक्षा करून नाही करायचं, त्याने तो रिझल्ट आलाच पाहिजे. आणि कृष्णासुद्धा फळ अपेक्षित आहेच, तर प्रत्येक कर्माला फळ आहेच. कोणाचं तरी वाक्य आहे की आज मिले या कल मिले हर कर्म का फल मिलता है. किसी को पल दो पल मिलता है, किसी को जीवन भर मिलता है. तो हर कर्म का फल है, लेकिन फल की अपेक्षा कृष्ण काय म्हणतो की तुम्हाला जर शांत राहायचं असेल, बॅलन्स राहायचं असेल, योग्य कर्म व्हायचं असेल, तर फळाच्याकडे लक्ष देऊ नका, कर्माकडे लक्ष द्या. साधना करताना साधनेकडे लक्ष द्या. बऱ्याच जणांचं साधना करताना सिद्धी काय मिळणार आहे. सांगितलेल्या धर्मग्रंथामध्ये की अप्सरा येतील तुमची तपश्चर्या भंग करायला. आता इतकी वर्ष मी तपश्चर्या करतोय, अजून कुठली अप्सरा आली नाही समोर. काय झालं, कुठे अडकली, कुठल्या ट्रॅफिक जॅममध्ये थांबली, काय स्वर्गातून तिला खाली उतरलं, काय मिळालं नाही का विमान वगैरे. वाट बघतात अप्सरा येईल, इतकी दिवस साधना करतोय अप्सरा येणार आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेट कुठं झालं, अप्सरा येण्यावर झालेलं आहे, कर्मावर नाही. कृष्ण म्हणतोय एकाग्रपणे कर्म करा, एकाग्रपणे कर्म करा, फळ मिळणारच आहे. अपेक्षा करू नका. अपेक्षेमध्ये काय झालं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचा फोकस पॉईंट बदलला. फोकस पॉईंट जो कर्मावर असायला हवा तो तुमचा फळावर गेला. कृष्ण म्हणतो तेच सांगतात की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. फळावर फोकस ठेवू नको, कर्मावर फोकस ठेव. मग तू जिंकतोयस की हरतोयस, दॅट इज इममटेरियल. आणि कदाचित जर तू तुझ्या युद्ध नैपुण्यावर, तुझ्या युद्धशास्त्राच्या ज्ञानावर, तुझे काय शिकलेस, तुझ्या गुरुकडून युद्ध कसं करावं, धनुष्यबाण कसावा, याचा जर तू पूर्ण एकाग्रपणे जर विचार केलास आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित केलंस, तर शक्यता अशी आहे की तू जिंकशील. पण हे बाय प्रोडक्ट आहे जिंकणं किंवा हरणं. त्यामुळे ते पण जिंकण्यावर लक्ष केंद्रित, मला जिंकायचं आहे म्हणून लढाई करशील तर करायची गडबडेल. मला लढायचं आहे, स्किलफुली लढायचं आहे, अतिशय चांगलं असं लढायचं आहे की लोकांनी म्हटलं पाहिजे की ह्याच्यासारखा योद्धा झाला नाही. जे कर्म कराल ते असं कराल की लोकांनी म्हटलं यस हे काम यानेच केलं पाहिजे, हे काम करायचं ते यानेच. मग तुम्ही झाडू मारला तरी लोक उठणे, झाडू मारावं ते यानेच. कृष्ण म्हणतोय पाट्या टाकू नका. आजच्या भाषेत कर्मयोग म्हणजे पाट्या टाकणं नाही. गेले रे, आले रे, कामावर गेले, बसले, 9ला गेले, कंपनीत पोचले, 5:30 पर्यंत काम केलं, कसं तरी काय उरकलं, परत आले. ह्याने आयुष्य बदलणार नाही. हे पाट्या टाकणं झालं. कृष्ण त्यालाच म्हणतो की कर्मण्यवाधिकार, कर्म करा. फळावर लक्ष केंद्र केलं की कर्मावरचं लक्ष हलतं. आणि कर्मावर लक्ष केंद्रित केलं की तुम्हाला आपल्या चुका कळायला लागतात, आपलं कुठं गडबडतं ते कळायला लागतं. आणि मग तुम्ही ते आहे ते बाजूला काढू शकता. ज्या चुका आहेत, जे दोष आहेत आपल्यातले, ते हळूहळू बाजूला सरकायला शिकता, बाजूला सारायला शिकता आणि मग स्वतः परफेक्ट होऊन जाता. हे कर्मयोगाचं सार आहे असं मला वाटतं.